गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शोना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलली होती की तुमच्यासोबत आंबे व्हॅलीचा पार्ट 2 शेअर करेल, पण म्हटलं ठीक आहे करता येईल तो शेअर. आणि काल जे दीपामावस्या झाली तर त्याचं जे काही थोडंफार शूट केलं होतं, म्हटलं चला आज त्याचा पण एक व्लॉग मला तुमच्यासोबत शेअर करता येईल. सो मग मी आज तोच व्लॉग घेऊन आली आहे. आणि इथे ना मस्त सकाळी सकाळी आर्यशचं ना आता स्कूल चालू झाल्यापासून असंच सगळं चालू असतं. त्याला झोपेतून उठवलं की मग बेडमधून उठायचं आणि हॉलमध्ये येऊन झोपायचं. रोजचंच झालं आहे आता हे त्याचं, जेव्हापासून स्कूल स्टार्ट झाली आहे तेव्हापासून. आणि त्याला सकाळी जागच येत नाही. आता अशी पण आम्ही ना त्याला रात्री लवकर झोपायची सवय लावली आहे, कारण मग सकाळी लवकर उठावं लागतं म्हणून. पण तरी पण त्याची झोपच होत नाही. आपल्याला पण कशी पहाटे एकदम साखर झोप लागते, तर त्याच्याही बाबतीत कदाचित तसंच होत असावं. आणि त्याला सकाळी खूप छान झोप लागलेली असते, म्हणजे आमच्या दोघांचीही त्याला उठवायची इच्छाच होत नाही. पण आता काय करणार, स्कूल असते सकाळी त्यामुळे उठावं तर लागतंच. तर इथे मी ना त्याच्यासाठी आणि ह्यांच्यासाठी दोघांसाठी ड्रायफ्रूट शेक बनवते आहे. आणि आर्यश उठेपर्यंत माझं इथे कणिक वगैरे पण भिजून झालं होतं, सोबतच कुकर पण लावून झाला होता, ज्यामध्ये मी बटाटे बॉईल करायला लावलेले होते. तर मी अगदीच ना शेक बनवून झाला की मगच त्याला उठवते. पण आज जरा मला शूट करायचं होतं, त्यामुळे मग मी सुरुवातीला त्याला उठवलं. कारण सकाळचा वेळ जो आहे ना हा खूप माझा धावपळीचा असतो. म्हणजे अगदी मला घड्याळाच्या काट्याप्रमाणेच माझं स्पीड जे आहे ते ठेवावं लागतं, कारण आर्यनची स्कूल 8:30ची असते त्यामुळे. आणि मग त्याला 8:30पर्यंत त्याचं टिफिन वगैरे, अंघोळ, ह्या सगळ्या गोष्टी आवरून त्याला रेडी करायचं असतं. त्यामुळे मग किती लवकर उठणार ना शूट करायचं म्हटलं तरी. त्यामुळे मग लेट होऊनच जातो. आणि इथे हे दोघं मस्त त्यांचा ड्रायफ्रूट शेक एन्जॉय करतात, कारण आर्यनला पण खूप जास्त आवडतो ड्रायफ्रूट शेक. आणि मस्त तो एन्जॉय करतो ते. आणि एक हेल्दी ड्रिंक म्हणून पण आणि हेल्दी ब्रेकफास्ट म्हणू शकतो आपण त्याला, होऊन जातो मुलांचा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रात्रीच ड्रायफ्रूट वगैरे सगळे भिजत घालायचे आणि सकाळी फक्त जी काही त्यांची चॉकलेट पावडर असेल, म्हणजे आम्हाला तर डॉक्टरने सजेस्ट केली होती ग्रोविवाची, तर सध्या आता थोडीशी बाकी आहे, सो मी तीच त्याला शेकमध्ये देते आणि थोडंसं पीनट बटर घालते, जेणेकरून तो शेक एकदम छान असा रिच बनतो आणि टेस्ट पण छान येते त्याची. सो आर्यश पण छान एन्जॉय करतो. आता इथे या दोघांचं शेक पिऊन झाला होता, सो मी आता इथे त्याचं ना टिफिन बनवते. तर माझं इथे कुकर झाला होता, बटाटे पण छान बॉईल झाले होते, कणिक पण भिजवलं होतं. पण विचार चालू होता की आता मी ह्याचे पराठे बनवू की भाजी बनवू, हेच मला समजत नव्हतं. पण माझ्याकडे इतका टाईम पण नव्हता विचार करायला, कारण आर्यनची स्कूल होती लगेच. त्यामुळे मग मी पहिला एकच बटाटा स्मॅश केला आणि म्हटलं चला आर्यनसाठी ना आलू पराठा बनवते. आता यांनाही टिफिन द्यायचा होता आणि मला आणि आर्यनला पण दुपारी काहीतरी लागेल, सो म्हटलं बघूया, अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे. आर्यनसाठी मस्त मी इथे आलू पराठा बनवला आहे आणि खूप छान झाला होता. तर सिम्पलच बनवते, भाजी वगैरे करून. आलू पराठा आत्ता मी बनवतच नाही, पूर्वी भाजी वगैरे करूनच बनवायची. पण आत्ता फक्त बटाटा स्मॅश करून त्यात जे काही आपले मसाले वगैरे, चाट मसाला, काळी मिरी पावडर, जे काही आपल्याकडे ऑरिगॅनो, रेड चिली फ्लेक्स, हे सगळ्या गोष्टी असतात तर त्याच घालून सिम्पल बनवते. आणि त्यानंतर मग इथे मी आर्यनला आंघोळीला घेतलं होतं, त्याचा ब्रश पण मी तेव्हाच करून घेते. आता कधी कधी काय होतं, जर माझं जेवण बनवायला थोडंसं मला म्हणजे टिफिन बनवायला जर उशीर होत असेल किंवा कधी लेट होत असेल, तर मग हे आर्यनला आंघोळ घालून घेतात आणि तेच त्याला रेडी करतात, कारण दोघांनी आवरलं तरच मग आवरतं. कारण आत्ता मी पण रिसेंटली ऑफिस जॉईन केलं आहे, त्यामुळे मग मला पण माझी कामं असतात आणि 9:45-10पर्यंत मला पण सगळं आवरून रेडी व्हायला लागतं. म्हणजे वर्क फ्रॉम होमच आहे, पण 10पर्यंत मला आवरून रेडी व्हायचं असतं. तर इथे ह्यांनी आर्यनला मस्त रेडी केलं होतं आणि आता ते निघाले होते स्कूलला. थोडा थोडा बाहेर पाऊस पण चालू होता आणि क्लायमेट पण खूप थंड आहे आणि बाईकवर जातो, त्यामुळे मग थोडीशी हवा वगैरे लागते आणि म्हणून त्याला मास्क आणि जी काही टोपी आहे तर ती आम्ही घालून देतो. आर्यश बाय कर. आर्यश आर्यश बाय बेटा. तर फायनली मी आमच्यासाठी पण आलू पराठाच बनवला आणि ह्यांना पण टिफिनला आलू पराठाच देणार आहे.
तर आर्यनचं जे काही ॲडमिशन आहे तर ते आता आम्ही दुसऱ्या स्कूलला केलं आहे आणि पहिलं जे ॲडमिशन होतं तर ते कॅन्सल केलं. तर त्यामागे काही व्हॅलिड रिझन्स पण होते त्यामुळे. आणि आत्ता ज्या स्कूलला ॲडमिशन घेतलं आहे खरं तर त्या स्कूलला आम्हाला त्याचं ॲडमिशन घ्यायचं होतं, पण थोडंसं डिस्टन्स जे काही आहे तर ते वाढत होतं. त्यामुळे मग आम्ही असं विचार केला की चला एवढं वर्ष आपण काढून घेऊया. पण नाही, असे काही रिझन्स आम्हाला भेटले की ज्यामुळे आम्हाला ती स्कूल चेंज करावी लागली. आणि त्याचा जो काही ड्रेस कोड होता तर तो भेटला होता, पण तो हलकासा त्याला मोठा झाला होता. त्यामुळे मग आम्ही तो एक्सचेंजला दिला होता. आणि स्कूल बॅग त्याला मात्र भेटली होती, जी की त्याला खूप क्यूट दिसते. आणि मला स्पेशली खूप जास्त ही स्कूल आवडते. आणि माझं एक स्वप्न होतं की माझ्या मुलाने म्हणजे त्याची प्री स्कूल जी आहे तर ती इथेच व्हावी. तर इथे आमचा चहा वगैरे झाला, हे ऑफिसला गेले. आणि त्यानंतर ना मला बाल्कनी वॉश करायची होती कारण कपड्यांचं मशीन लावायचं होतं. पण बाहेर पाऊस हा कंटिन्यू चालू होता त्यामुळे ते काम काही झालं नाही. त्यामुळे मग पटकन आंघोळ केली. आणि बघा तुम्ही 10:05 झाले होते आणि मी लॉग इन करून बसलेली. तर थोडंफार ऑफिसचं काम झालं होतं. 11:30 वाजले. आर्यनची स्कूल 11:30ला सुटते, सो त्याला घ्यायला गेली. आणि बाहेर थोडासा पाऊस ना चालूच होता त्यामुळे मग कॅप वगैरे हे सगळं घालूनच जावं लागलं. आणि आर्यनचा पण रेनकोट सोबत कॅरी केला होता, अगदीच पाऊस जर वाढला तर. त्यानंतर त्याला घेऊन आली. थोडा वेळ मग त्याचा तो खेळत बसला. आणि माझं पण साईड बाय साईड ऑफिसचं काम चालू होतं. त्यानंतर त्याला भरवलं आणि त्यानंतरच तो अर्ध्या पाऊण तासात झोपी गेला. तर तो 3 वाजता वगैरे झोपला. आणि आम्ही ना सध्या त्याला 1.5 तास वगैरे असं झोपवतो, जास्त काही झोपवत नाही कारण मग तो परत जसं की रात्री पण लवकर झोपायला मागत नाही आणि मग सकाळी त्याला जाग येत नाही. तर आज आहे दीप अमावस्या आणि मला ना आज लादी पुसायची होती. खरं तर ऑफिस जेव्हापासून मी आता जॉईन केलं आहे तेव्हापासून मला काही घराकडे लक्ष द्यायला भेटतच नाही आहे. पूर्वी कसं व्हायचं की मी लादी अगदी रोज म्हटलं तरी मॉपने पुसत होती, पण आता नाही जमत मला. त्यामुळे मग मी मला जमेल तशी लादी पुसते. पण सण असला की मग आपल्याला थोडीशी घरात स्वच्छता पाहिजे असते, त्यामुळे मग आज मला लादी पुसावी लागली. आणि खरं तर दुपारी वगैरेच मी थोडा टाईम काढणार होती, पण मला काही टाईम भेटला नाही. आर्यन झोपला तेव्हा म्हटलं चला आपलं काम होईल तेवढंच, पण नाही मला वेळ भेटला. मग ऑफिस आवर्स नंतरच मी जे काय आहे तर ते कामाला सुरुवात केली. तर आता संध्याकाळी भरपूर कामं होती कारण सण वगैरे असेल तर मग थोडी एक्स्ट्राची कामं असतात. त्यामुळे म्हटलं चला चहासोबत थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया, एनर्जी भेटेल. सो आज दीप अमावस्या आहे त्यामुळे मग घरातील जेवढे आपल्याकडे दिवे आहेत तर ते सगळे घासून स्वच्छ पुसून वगैरे घेतले. तर इथे माझे दिवे छान स्वच्छ घासून पुसून वगैरे झाले होते. आणि आता मला ना जे कणकेचे दिवे आहेत तर ते बनवायचे होते. खरं तर मी कणकेचे दिवे मागच्या वर्षीपासून बनवते कारण मला माहीत नव्हतं की कणकेचे पण दिवे बनवतात. कारण जेव्हा माझी आजी वगैरे ही पूजा करायची तर तेव्हा फक्त ते दिवा जे आहे तर त्याचीच पूजा करायचे, असे कणकेचे दिवे वगैरे आमच्याकडे बनवत नव्हते. पण आपल्याकडे आता सोशल मीडियामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्या आहे, त्यामुळे मग मी पण मागच्या वर्षीपासून हे कणकेचे दिवे बनवायला सुरुवात केली आहे. तर त्यासाठी ना गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि जे काही गुळाचं पाणी आहे तर ते त्यात घातलं आहे आणि थोडंसं तूप. तर असं करून मी ते दिवे बनवत आहेत. आता एक्झॅक्टली हे कसं करतात, काय करतात, मला ह्याचं डिटेल काहीच माहीत नाही, पण जेवढं काही मी सर्च केलं आहे तर तसंच मी मागच्या वर्षीपासून फॉलो करते. आणि पंतीसारखे दिवे मी खरं तर मागच्या वर्षी पण असेच बनवले होते आणि ह्यावर्षी पण अशीच म्हणजे ट्राय केला होता. पण ते दिवे ना थोडेसे असे म्हणजे उभे राहतच नव्हते. थोडेसे मला असं वाटत होतं की ते थोडेसे खाली असे एक साईडला झुकत आहेत. त्यामुळे मग मी त्यांचा शेप ना ह्यावर्षी थोडासा ना म्हटलं चला चेंज करूया. तर असे पण दिवे एकदम छान वाटत होते. तर आता जे काही मी दिवे बनवले होते तर त्यांना स्टीम द्यायची होती. त्यासाठी ना 10 मिनिट मी ते स्टीम करायला ठेवले होते अगदीच मीडियम गॅसवर. आणि बाजूला स्वयंपाकाची पण तयारी चालू होती. बऱ्यापैकी माझा स्वयंपाक झाला होता, थोडासाच बाकी होता. पण म्हटलं चला आधी दिव्यांची पूजा करून घेऊया. आणि मी खूप सिंपल अशीच पूजा करते, जास्त काही करत नाही. हळदी कुंकू वाहिलं आणि फुलं जे काही आहेत तर ते वाहिले. आणि ही फुलं मला आमच्या नेबरने समोरच्यांनी दिले. सो मला ही फुलं माझी पर्सनली पण खूप फेवरेट आहे. सो थँक्यू तुम्हाला जर तुम्ही माझा व्लॉग बघत असाल तर. आणि खोबरा आणि गुळाचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर जे काही कणकेचे दिवे बनवले तर त्यांनी त्या दिव्यांना ओवाळून घेतलं आहे. दिवा वाकून नमस्कार, दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी,
माझा नमस्कार सर्व देवांपाशी. एका लक्ष्मी पैसे वाजे आमचे घर तुला साजे. तिला ते कापसाची बाग ती वाजलं मध्यात नाच. कधी पिला बाई बाहेर जाऊ बाहेरील लक्ष्मी काय बाहेर लक्ष्मी घरात येऊ. खरंच येऊ कसं सगळं द्यायचं नाव आहे. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो. विठ्ठल विठ्ठल आहे. बाप्पा सुखी ठेवा. पप्पा सुखी ठेवा. आर्यनची शुभम करोती बोलून झाली होती. त्यानंतर त्याने पप्पाला नमस्कार केला आणि बघून खरंच छान वाटलं. तर आपल्या संस्कृतीमध्ये ना दिव्यांना विशेष महत्त्व आहे, कारण कोणत्याही सणामध्ये दिवा हा लावलाच जातो. त्यामुळे दिवा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे. सकारात्मक ऊर्जा दिव्यांमुळे भेटते. त्यामुळे मग दिव्यांची पूजा ही करायलाच पाहिजे. त्यासाठी हा आजचा दिवस आहे. आणि आपल्या घरातील जी काही छोटी मुलं आहेत तर ही पण म्हणजे एक आपल्या जीवनाचे दीपस्तंभच आहेत. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी पण उजेड आहे असं मला वाटतं. त्यामुळे या दिवशी या दोघांनाही ओवाळलं जातं. यांचं ऑक्शन करायला पाहिजे. आणि श्रावण महिन्याची सुरुवात होणार असते, त्यामुळे त्या महिन्याचं वेलकमसुद्धा आपण ही दिवे वगैरे प्रज्वलित करून करतो. तर आजच्या जेवणामध्ये ना मस्त सिंपल मेनू होता. पनीरची भाजी, चपाती, दाल राईस, पापड आणि श्रीखंड. तर देवांना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही पण आता आमचं जेवण करतो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.